नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आपल्या समोर आता पिंपळगाव गणाचे उमेदवार दादाभाऊ थोरात हे आहेत. आपण आता त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ते आज कोणकोणत्या भागामध्ये प्रचार केला, कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या. नमस्कार, मी दादाभाऊ थोरात, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पिंपळगाव तर्फे पंचायत समिती गणामध्ये उभा आहे. आता कोणकोणत्या भागामध्ये फिरला तुम्ही? आज सकाळी पिंपळगाव आणि चांडवली या दोन गावांमध्ये घर टू घर दौरा केला. कसा प्रतिसाद लागत आहे तुम्हाला? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. अगदी लोकांना अपेक्षित आहे की पर्याय खूप चांगला आहे. कोणकोणत्या समस्या जाणून घेतला? समस्या लोकांना रस्त्याची समस्या आहे, काही ठिकाणी पाण्याची गैरसोय आहे, काही ठिकाणी राहण्यासाठी भिल्ल समाज, ठाकर समाज त्यांना घरकुलं मंजूर झालेली आहेत, परंतु त्याला जागा जमीन उपलब्ध नाही. अशाही समस्या समाज सोडवणार आहे त्या काळात तुम्ही? त्या जर सोडवायचं म्हटलं तर कलेक्टरच्या परवानगीने गावठाणातलं गायरान, त्या गायरानावर कलेक्टरची परमिशन घेऊन ती जागा त्या घरकुलासाठी उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी त्यांना सांगितलंय की बा तुम्ही एक गठ्ठा मतदान करा, तुम्हाला तुमच्या पाठीशी मी उभा राहीन, तुमच्या समस्या मी सोडवीन. काय करणार नागरिकांना? आता आव्हान काय करणार? नागरिकांना आव्हान असं करेल की देशामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, आणि कुठलीही समस्या असेल तर अगदी चांगल्या पद्धतीने त्या समस्या सोडवल्या जातील. कुठे निधी उपलब्ध करावा लागला तर पक्षाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून तो निधी निश्चित आम्ही उपलब्ध करून देऊ आणि लोकांच्या समस्या येत्या 7 तारखेला मतदान करायचंय. सर्वांना मी नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी कमळ या चिन्हाचं बटन दाबून बहुमताने मला निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही माझ्यात, मीही तुमचा आहे. काही समस्या असतील तर त्या निश्चित मी सोडवेल. भाऊ, तुमचं नाव सांगा. तुम्ही आता दादाभाऊ थोरात यांच्यासोबत प्रचार करताय, कसा प्रतिसाद लागतो? मी हरिभाऊ मारुती डेरे. मी आंबेगाव तालुक्यात शेवाळवाडीमध्ये काम पंचायत समितीमध्ये दादाभाऊ थोरात हे उभे राहिलेत. परंतु ह्या 2-3 तालुक्यामध्ये का बीजेपीचं कामच नव्हतं. परंतु बीजेपीचं काम नसतानाही काम आहे. आम्ही का माहिती आहे, केंद्रामध्ये का माहिती आहे का सत्ता, आणि महाराष्ट्राचं सत्ता, आणि या शेवाळवाडीमध्ये का माहिती आहे का, शेवाळवाडीच्या पंचकुशीमध्ये का माहिती आहे का, आम्हाला बिलकुल कोण बघत नव्हतं. परंतु आम्ही दादाला सांगितलं का तुम्ही उभं राहायचं, कारण आपल्याला का माहिती ही सीट निवडून आणायची. आणि आणल्यानंतर हे ज्या वेळेला आम्ही का माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच उतरलोय, तरी आम्ही केंद्राच्या मार्फत काम आहे का 1,76,00,000 काम आहे मणिपूरच्या सोंडेमाळामध्ये रस्ता पहिला केला, आणि 100 कोटीचं काम आम्हाला सत्ता नसतानाही मिळाली. असे आमचे कामाचे उमेदवार, आम्ही प्रत्येक माणूस कार्यकर्ता भाऊ यांच्यासाठी काम आहे का जीवाचं रान करून निवडून आणू, आणि इथे कामध्ये या 3 तालुक्यामध्ये कमळ एकदम प्रचंड मतांनी फुलू, हीच आम्ही अपेक्षा. आम्ही विश्वनाथ थोरात, आमच्या परिसरात आणि पिंपळगाव वनातील उमेदवार दादाभाऊ शेठ थोरात हे होतकरू आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना विजय करण्यासाठी आम्ही शेवाळवाडी परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झालेलो आहोत. त्यांना 100% या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहोत. तर नक्कीच ग्रामस्थांनी सांगितलं या ठिकाणी दादाभाऊ थोरात यांना 100% विजय करणार आहोत. पाहू येणाऱ्या काळात काय होते ते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.